ही भांडी माझी पूर्णपणे लावून झालेली आहेत। हॅलो नमस्कार, मी स्नेहा गटके। माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। जसं तुम्ही कालपासून बघताय की माझी दसऱ्याची साफसफाई चालू आहे। काल क्लिनिंग वगैरे झाले। माझा कालचा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे, तो बघितला तर बघून घ्या। आज जे काही बाकीचं काम होतं, भांडी वगैरे लावून होतं, ते सगळं करून घेत होते। ती क्लिप मी इथे ऍड करेन। आणि आता मी पास्ता खाते। आज विहानची पण आहे। विहान म्हणत होती मम्मा मला सँडविच हवंय, पण मला खाली जायचा खूप कंटाळा आला होता, म्हणून मग मी आता म्हटलं की सँडविच राहू दे, संध्याकाळी करू किंवा उद्या करते, पण आता पास्ता बनवते तर पास्ता खा। स्वयंपाक अर्धा बनवला, ते पण आज सकाळी टिफिन घ्यायच्या आधीच गेले। बोलले मी बाहेर नाश्ता वगैरे करतो, कारण की रात्री झोपायला पण लेट झाला। मला 11:30 पावणे 12 काहीतरी वाजले होते। मला ब्लॉग सुद्धा एडिट करायचा होता, त्यामुळे मला झाला वेळ झोपायला। आणि सर्दी झाली होती, त्यामुळे इतकं त्रास होत होता, विचित्र वाटत होतं। इंजेक्शन घेतलं आणि गोळ्या खाल्ल्या। काल काय माहित विहानला काय झालं, विहान रात्रभर उठत होता, सतत उठत होता, त्यामुळे विहानमुळे पण माझी अशी झोप बऱ्यापैकी झालीच नाही। त्यामुळे ते बोलले की सकाळी मला टिफिन नको देऊ, तू झोप आणि मी खातो बाहेर काहीतरी, आणि मग 4 वाजता आल्यानंतर मग घरी येऊन जेवढं स्वयंपाक करून ठेव। आज बाकीची जी कामं आहेत ती उरकून घेईन आणि ब्लॉग असा शेवटपर्यंत पहा। आता मी गदर मूवी पाहते, पास्ता खात खात थोडंसं एंटरटेनमेंट। गदर मूवी मी पाहिला नव्हता, मोबाईल मध्ये आणला होता, तर तो मी आता टीव्हीला पाहते। सकाळी उठल्यानंतर मग मी भांड्यांचंच काम आधी हातात घेतलं, भांडी लावत गेले। त्यातही वेळ लागला, कारण की प्रत्येक वेळी माझी मांडणी चेंज करत असते मी। खालची भांडी वरची भांडी खाली, म्हणजे अशा प्रकारे काही ना काहीतरी बदल करत असते। भांडी काढताना पण वैताग येतो, म्हणजे जेव्हा आपण साफसफाईला काढतो, कारण की सगळे डब्बे रिकामी करा, त्यातले जे काही सामान असेल ते बाहेर करा, आणि जेव्हा सगळं भांडी वॉश करतो, मग जेव्हा ठेवण्याची वेळ येते तेव्हा पण कशात काय ठेवू, कुठे काय ठेवू याचा विचार चाललेला असतो। त्यामुळे खरंच खूप कन्फ्युजन पण होतं, आणि सामान कुठे ठेवू आणि कुठे नको असं होतं। मला तर नेहमी प्रत्येक वेळी असंच होतं, आणि मांडणी कशी ॲडजस्ट करू किंवा कुठलं सामान कुठे ठेवू, तरी ह्यामध्ये सुद्धा बराच वेळ जातो। घरामध्ये पसारा जितका कमी असेल ना, तेव्हा घर खरंच खूप छान दिसतं आणि वाटतं सुद्धा। त्यामुळे असं वाटतं की किचन पण असं एकदम सुटसुटीत आणि बिना पसाराचं असावं, असं मला नेहमी वाटत राहतं। विहान इथे ड्रॉइंग करत बसलाय। ही कपडे आत्ता धुतली, चटई आहे किंवा बेडशीट आहे, पिलो कवर्स वगैरे आहेत। हे कर्टन मी धुतलेले, आणि काय झालं तर ह्यांना म्हटलेलं की मी तुम्ही जाताना, कामावरती जाताना इथले हे कर्टन काढून द्या। रात्री यायला त्यांना वेळ झाला, त्यामुळे जेव्हा ते कर्टन सुकले तेव्हा मी लावायला वर चढले, आणि हे जे आहे ना, हे कर्टन लावायचे जे अँगल्स आहेत हे वाले, ते तुटले आणि माझ्या हाताला पण लागलं, कारण की ते असं गंजल्यासारखं झालं होतं बऱ्याच दिवसात म्हणजे। आणि जेव्हा हे घर घेतलं होतं तेव्हा, म्हणजे हे घर जेव्हा कंप्लीट झालं तेव्हाच त्या गोष्टी लावून घेतल्या होत्या, आणि त्यानंतर आमचं इथे राहणंच झालं नाही। आणि जेव्हा आलो तेव्हा मग तिथे कर्टन वगैरे लावले होते, तर ते सगळं हेच करायचे, काढून द्यायचे किंवा धुतल्यानंतर ते घालायचे, सगळं सांभाळून करायचे, आणि ते त्या दिवशी तुटलं। तर आता ते तसंच आहे, म्हणजे ते पूर्ण सेट आता आणून तिथे लावायला पाहिजे, त्यामुळे ते कर्टन लावलेले। आणि हा आता मला धुवायचा होता कर्टन, तर पुन्हा तो प्रॉब्लेम व्हायला नको, म्हणजे ते चांगलं आहे, पण मी एकदा बघितलं ट्राय करून, पण ते मला निघेना, आणि म्हटलं काहीतरी झालं तर परत माझ्यावर यायला नको, तुला कोणी सांगितलेलं करायला हे ते, त्यामुळे ते संध्याकाळीच धुवून टाकेन। रात्री
मला 9 वाजले सगळे कपडे धुवायला, कारण काल कपडे भरपूर होती त्यामुळे आता जास्त कपडे नव्हती, जे पण होते तर मग ते सगळं आता गोळा करून घेतला आणि धुवून टाकलं. तर आता हे मी घालते सुकत, मग बाकीचं काम आवरते. आता फ्रीज क्लीन करायचं मला, फ्रीज क्लीन आणि कपाट आवरणं, ह्या 2 गोष्टींचा मला भयंकर कंटाळा येतो, पण करायला तर पाहिजेच. आणि आता ह्या 4-5 दिवसांमध्ये तर मी फ्रीजकडे अजिबातच लक्ष दिलं नाही, कारण की मला क्लिनिंग करायची होती किंवा फ्रीज पण पुन्हा मला एकदम डीपमध्ये क्लीन करायचा होता, त्यामुळे मग मी तिकडे लक्षच दिलं नाही. त्यामुळे आता फ्रीज पण खूप असा मेसी झाला. धुतलेली जी कपडे होती तर ती बाहेर मी सुकत घातली आणि काल रात्रीची जी सुकलेली कपडे होती ती मी फोल्ड करून ठेवत होते, कारण की कपडे भरपूर होती आणि म्हटलं की आधी ते व्यवस्थित ठेवूया, त्यानंतर मग बाकीचं जे काही काम आहे ते करूया. प्लस मला इथे विहानचा अभ्याससुद्धा घ्यायचा होता. सॅटर्डे संडे त्याला 2 दिवस स्कूलला सुट्टी असते आणि मग त्याचा होमवर्क कंप्लीट करून घ्यायचा होता. ह्या साफसफाईच्या ह्याच्यामध्ये मला त्याचं रिव्हिजन कुठल्याच प्रकारचं घेता आलं नाही, त्यामुळे जितका होमवर्क होता मी तितकाच कंप्लीट करून घेत होते. विहानची एक्झामसुद्धा आहे आता 31 पासून, त्यामुळे त्याचा अभ्यासाकडे मी कधीच दुर्लक्ष करत नाही. माझी फर्स्ट प्रायोरिटी तर माझा मुलगाच आहे, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन इतर गोष्टी मी करत नाही. तर ही भांडी माझी पूर्णपणे लावून झालेली आहेत आणि आता खूप मस्त वाटते, एकदम स्वच्छ आणि मस्त फ्रेश वाटते. ह्या वेळेसची मांडी थोडीशी चेंज केली मी, म्हणजे हे डब्बे वगैरे जे होते ते वरती होते आणि प्रत्येक वेळी मी थोडंफार असं चेंज करत राहते, म्हणजे वापरायला पण छान वाटतं, तसं बघायला पण छान वाटतं. ही रोजची भांडी इथे सुद्धा होती, माझी थोडी भांडी इथे होती आणि ही जी आहे ती पूर्ण एका ह्याच्यामध्येच केलेली आहेत. हे वरती जे डबे होते ते मी इथे ठेवलेले आहेत, म्हणजे जे रोजच्या वापराचे जे डबे असतात काही ना काहीतरी घ्यायला, तर ते सगळे खाली ठेवलेत, म्हणजे वरती सारखं चेअर घेऊन काढायची गरज नाही. तर अशा पद्धतीने माझी भांड्यांचं जे काम होतं ते क्लिअर झालेलं आहे. हे बोर्ड वगैरे आहेत ते एकदा सगळे पुसून घेते, म्हणजे जी किरकोळ कामं जी होती ती आता सगळी करून घेते, कारण की ह्याच्यावरती सुद्धा धूळ बसते. मग लक्ष नाही दिलं तर मग ती नंतर धूळ निघत नाही, एकदम चिटकून बसतात गोष्टी सगळ्या, त्याच्यावर असे डाग वगैरे पडतात. तर हे बोर्ड सुद्धा जर सतत क्लीन करत राहिले तर छान मस्त राहतात सुद्धा. त्यामुळे सतत जसं जमेल तसं इथे सुद्धा थोडी भीती वाटते मला, की म्हणजे कपडा थोडा ओला आहे ना, त्यामुळे करंट वगैरे लागेल की काय, म्हणून जरा घाबरते करायला. आणि समोर आरसा आला की मग माझं हे असं चालू होतं. म्हटलं एक झलक इथे पण दाखवावी, म्हणून स्वतःला निहारता थोडंसं कॅप्चर केलं. आणि त्याचबरोबर ही बाहेरच्या सोफ्यामध्ये एक विंडो आहे, तर ती सुद्धा स्वच्छ मी पुसून घेतलेली आहे. तर आज जी काही डस्टिंगची कामं होती ती मी करून घेतली आणि प्लस जे किचनमधलं बाकीचं उरलं जे काम होतं तर ते मी पूर्ण फत्ते करून टाकलं. दरवाजे तर मी परवासुद्धा क्लीन करून घेतले होते, तर म्हटलं आज पुन्हा एकदा थोडासा हात मारून घेते ओल्या कपड्याचा, तर ते मी क्लीन करत राहिले. ह्या दरवाजापेक्षा जो हा सेफ्टी डोर आहे तो खूप आमचा व्हाईट कलरचा डोर आहे, त्यामुळे त्याच्यावर अशी धूळ वगैरे चिटकून, पावसाळ्यामध्ये तर खूप, कारण की पावसाचं पाणी पूर्ण इकडे येतं आमच्या दरवाजाकडे, त्यामुळे पावसामध्ये आम्हाला ते बरं पडतं सेफ्टी डोरसाठी, पण दरवाजा सतत पुसून घ्यावा लागतो. तर फ्रीजमधलं सगळं सामान मी ते काढून ठेवलेलं आहे, आता फ्रीज क्लीन करते. तर हे बघा, फ्रीज खूप घाण झालंय, म्हणजे इतकंही नाही पण हे डाग वगैरे पडलेले आहेत हे, तर हे सगळं काढून मला घासायचं आहे आणि मग त्याच्यानंतर मग मी हे करणार. आणि आता झाले रात्र, संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत, तर आत्ता मी फ्रीज क्लीन करून घेणार आहे. सकाळचं जेवण पण मी आता 5:30 वाजता जेवले, कारण की झालं काय, सकाळी पास्ता खाल्लेला आणि आज इच्छाच नव्हती जेवायची. सर्दीमुळे सर्दी झाली की त्रास तर होतो. गोळ्या खायचं सुद्धा सकाळी कामातून मी विसरले, तर त्या खाल्ल्या मी 2:30-3:45च्या दरम्यान खाल्ल्या. त्यानंतर मला विहानचा अभ्यास घ्यायचा होता, 2 तास म्हणजे त्याच्यामध्ये गेले. टाइमपास करत बसले, खूप कंटाळा सुद्धा आला होता. हे सकाळी टिफिन पण घेऊन गेले नव्हते, त्यामुळे त्यांनी सांगितलेलं मी संध्याकाळी येऊन जेवेन म्हणून. मग 4 वाजता येणार म्हणून सांगितलेलं, आले ते 5:30 वाजता. तर 4 वाजता मग मी चपाती भाजी वगैरे केली, आमटी आणि भात सकाळीच केलेला.
तर चपाती भाजी मग तेव्हाच केली आणि मग आले हे 5:30 वाजता आणि मग त्यानंतर मग 5:30ला मग आम्ही दोघं पण जेवलो. तर असं जेवण खूप लेट झालेलं आहे. आणि मग पुन्हा मी ब्लॉगचा थोडा इश्यू झाला होता, म्हणजे ब्लॉगच अपलोड होत नव्हता, माहीत नव्हतं, मी त्यात बसले, त्यामुळे वेळ झाला. आणि आता मग वाजलेत 7. तर आता फटाफट मी आता ते फ्रीजचं काम करून घेते. फ्रीजचं झालं किंवा माझं सगळं झालं. वॉर्डरोब क्लीन करायचं आहे, तर तो मी बघेन उद्या परवा कधी केलं तर कपडे तर काय होऊनच जातील. बाकी मला फक्त फ्रीजचं लागलेलं, तर आता मी फ्रीज क्लीन करू. हे सामान सगळं मी काढून घेतलेलं आहे. तर इथे बाथरूममध्ये मी सगळं आता क्लीन करून झाल्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट दाखवते. निर्व्याचं पाणीच केलेलं आहे. निर्व्याच्या पाण्याने फटाफट घासून घेते आणि स्वच्छ धुवून घेते, मग फ्रीज क्लीन करून घेईन. ते सगळं स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि मग ते बाहेर मी सुकत ठेवलं होतं. तर आता इथे फ्रीज क्लीन करून घेते. तर इथे थोडंसं निरम्याचं पाणी केलं होतं मी आणि स्कॉच ब्राईटने मी हलकं जरासं पुसून घेतलं. त्यानंतर मी सुखा कपडा घेतला आणि मग त्यानंतर सुख्या कपड्याने एकदा पुसलं आणि अजून एकदा ओला कपडा मारला. तर अशा पद्धतीने माझं फ्रीज क्लीन करून झालं. त्यानंतर मी आता इथे देवारंसुद्धा क्लीन करत होते, कारण की कालच्या साफसफाईमध्ये त्याच्यावरसुद्धा धूळ पडलेली आणि मी आज देवपूजा केली नव्हती, कारण की मला ते सगळं क्लीन करायचं होतं. तर वरतून फ्रीज क्लीन करून घेण्याआधी म्हटलं एकदा देवारा व्यवस्थित स्वच्छ झाडून पुसून घेऊया आणि त्यानंतर मग फ्रीजवर सुद्धा आपण कपडा मारूया. तर फ्रीजचे हे काही सेक्शन आहे, तर त्याला मी ABC असे मार्करने मी पॉईंट काढलेले होते आणि त्याच पद्धतीने मी हे लावते. कारण की जेव्हा स्टार्टिंगला मी हे केलं होतं मला माहीतच नाही, तसंच मी काढलं आणि जेव्हा स्वच्छ करून फ्रीज जेव्हा व्यवस्थित ऑर्गनाईज करायची वेळ आली तेव्हा मला समजेच ना की कुठे काय घालायचं आणि बसताच बसे ना. खरं तर आता इथे तुम्ही बघताय की मला कळत नाही आहे की मी कसं घालू आणि काय करू. मला खरंच खूप हसू यायचं तेव्हासुद्धा आणि आतासुद्धा माझं तसंच होतं. तर इथे खूप कन्फ्युजन होतं. त्यामुळे मी काढताना पण कसं करते एक काढताना एकच म्हणजे त्या पद्धतीने स्वच्छ करून तिथल्या तिथे घालते. तर फायनली फ्रीजचं माझं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता खूप सुंदर आणि खूप क्लीन असं फ्रीज दिसतोय. करताना वैताग येतो, पण जेव्हा करून झाल्यानंतर असं काम असं हलकं झाल्यासारखं वाटतं. तर इथे आता फ्रीज माझा छानपैकी दिसतोय. प्लस देवाऱ्याचं सुद्धा काम झालेलं आहे. इथे वरती बुट्टीमध्ये मी सगळे देव काढून ठेवलेले आहेत, ते उद्या पूजा करताना मी काढेन. प्लस इथे माझं स्वयंपाकसुद्धा चालू आहे. इथे मी डाळ बनवत होते. ही मुगाची डाळ केले, त्याचबरोबर राईस आणि सोबत पापडसुद्धा तळलेले आहेत. मगाशी 5:30 वाजता आम्ही जेवलो होतो, त्यामुळे आता भूक पण नव्हती आणि बाकीचं सगळं आवरायला पण वेळ झाला. 9 वाजले सगळं आवरायला. तिथून मग मी डाळ बनवली, भात डाळ बनवला आणि आता मी जेवायला बसलोय. तर आजचा पण असा हा एक क्लिनिंग ब्लॉग झालेला आहे आणि फायनली आज माझं क्लिनिंग झालेलं आहे. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय.